कर्क राशी तुमच्या राशीची संपूर्ण माहिती जाणून घ्या सविस्तर. कर्क राशीच्या कक्षेत येणारी नक्षत्रे म्हणजे पुनर्वसूचे शेवटचे चरण, पुष्य नक्षत्र संपूर्ण, तसेच आश्लेषा संपूर्ण नक्षत्र येते. याची चरणाक्षरे ही, हु, हे, हो, डा, डी, डू, डे, डो ही क्रमाने येतात. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. या चंद्राबद्दल सविस्तर माहिती आपण यापुढे स्वतंत्रपणे ग्रह परिचय व त्याचे जातकावर होणारे परिणाम या सदराखाली पाहणार आहोत. कर्क राशीच्या व्यक्ती विप्रवर्णाच्या असतात व ही जलतत्वाची राशी आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. कर्क राशीच्या व्यक्ती तिरप्या व जलद चालणाऱ्या असतात. शरीर सडपातळ व मध्यम बांधा, उंची देखील मध्यम असते. पुढचे दात रुंद व मोठे असून बोलताना सहज पुढे दिसणारे असतात. चेहरा साधारण गोल व मोहक असतो. हाताचे व पायाचे पंजे मोठे, अभद्र शब्द जास्त बोलतात. चैनी स्वभाव, नाटकी, निष्काळजीपणा, शिक्षणात अभिरुची कमी, प्रेमवश होणाऱ्या, प्रेमात सापडून सतत त्याच चिंतेत असणाऱ्या, भावना विवश होणाऱ्या असतात. मित्रमंडळीत मिसळणारे असतात. तसेच त्या पोहण्यात तरबेज असतात. प्रावीण्य मिळवतात. मान्यवर जलक्रीडापटू म्हणून कीर्ती मिळते. या पुष्कळ घरी निवास करणाऱ्या म्हणजेच स्थानांतर करत राहतात. देव व ब्राह्मण यांना पूज्य मानणारे असतात. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यांना कफाचा, सर्दीचा त्रास हा नेहमीच होत असतो. चंचल बुद्धी असते. भित्रेपणा तसेच रोग लपवणे हा मात्र यांचा स्वभाव असतो. या राशीचा स्वामी हा चंद्र आहे, कारण चंद्र हा मनाचा कारक असल्याने. या राशीच्या व्यक्ती या नेहमी चिंतेत, काळजीत, निराश असतात व सतत भयाच्या सावटाखाली देखील वावरत असतात. भावनेच्या आवेशात या राशीचे पुरुष सुद्धा बऱ्याच प्रसंगी बऱ्याचदा मोठ्या आवाजात बायकांप्रमाणे रडताना देखील दिसून येतात. जन्मलग्न कुंडलीत कर्क राशी बलस्थानात तसेच इतर ग्रह जर बलवान किंवा एकमेकांशी शुभयोग करणारे असतील तर या व्यक्ती आपला विशेष ठसा मात्र समाजात उमटवतात. समाजात आदर्श म्हणून देखील अशी लोक प्रतिष्ठित देतात. या राशीच्या व्यक्तींना संतती लवकर होते. कन्याधिक्य अधिक असते. जन्मलग्न कुंडलीत या राशीत चंद्र असता असे जातक आयुष्यात आडमार्गाने चालणारे, स्त्रियांच्या अधीन, चांगले मित्र असणारे, ज्योतिषशास्त्रावर प्रेम व विश्वास असणारे देखील असतात. मोठे बिल्डर, उद्योजक, अनेक इमारतींचे मालक या राशीचे मात्र लोक असतात. यांना बाग बगीच्याची मात्र प्रचंड आवड असते. मित्र व भावावर प्रेम करतात. हे सुगंधी द्रव्याची आवड असणारे व उत्तम चारित्र्यवान देखील असतात. जन्मलग्न कुंडलीत चंद्र जर कर्क राशीत असेल तर इतर कुयोग असतील तर कॅन्सर, हृदयरोग, पोटाचे विकार, जलोदर हे रोग उद्भवू शकतात. कर्क राशीच्या व्यक्ती या स्वाभिमानी, पत्नीवर प्रेम करणाऱ्या, मुलाबाळांची काळजी घेणाऱ्या असतात. आणि विशेष म्हणजे या राशीचे पुरुष देखील आपल्या कुटुंबासाठी वाटेल तो त्याग करतात. त्यांचा तो त्याग कुटुंबातील विसरतात हा प्रश्न त्यांना सारखा सतवतो. या राशीच्या स्त्रिया पतिव्रता असतात व कुटुंबातील सासू सासरे यांची सेवा त्या मनोभावे करतात व कुटुंबाच्या सौख्यासाठी अनेक दैवी उपाय श्रद्धेने देखील करतात. सहनशील व त्यागी देखील असतात. पण योग्य त्या व्यक्तींकडून त्यांची प्रशंसा मात्र होत नाही याचीच खंत त्यांना सतत बाळगून असतात. या राशीचे तरुण किंवा तरुणी सुद्धा परिपक्व व धार्मिक असतात. चिकाटीने शिक्षण घेतात. कर्केतील ग्रहांच्या शुभयोगांमुळे किंबहुना हेच जास्त आध्यात्मिक म्हणून देखील पुढे प्रसिद्ध होतात. मातापित्यांच्या संस्कारातून घडणाऱ्या या तरुण तरुणी भविष्यात उज्ज्वल यश संपादन करतात व इतरांना आदर्श ठरतात. प्रभू रामचंद्राची राशी ही सुद्धा कर्क होती. त्यांच्या कुंडलीत अनेक शुभयोग होते. तरीही त्यांनी किती खडतर आयुष्य भोगले हे सर्व ज्ञान आहे. आपण मात्र सामान्य आहोत. आपली जर कर्क राशी असली तरी निदान सहनशीलता व विश्वास या दोन मजबूत हाताने आपण सुद्धा कितीही व कसल्याही वजनाची जबाबदारी पेलू शकतो हे मात्र सर्वांनी लक्षात घ्यावे. जर या व्यक्तींच्या कुंडलीत काही दोष, काही कुयोग असतील व नेहमीच अशांना त्रास होत असेल तर यांनी खालील दिलेले उपाय करावे जेणेकरून आपणास स्थैर्य लाभेल. कुठल्याही परिस्थितीत मात्र आपले मन हे स्थिर राहावे यासाठी प्राणायाम, योगासनांचा आधार घ्यावा.
निदान दिवसातून अर्धा तास दीर्घश्वसन करावे व आपले श्वास मोजावे. आध्यात्मिक मार्गांचा अंगीकार करावा, जसे की मंत्रांचा जाप, कुलदेवीची आराधना, ओंकार उपासना देखील तुम्ही करू शकता. आपला राशीस्वामी जो चंद्र, याच्या प्रसन्नतेसाठी भगवान शिवशंकराची आराधनाही सतत करावी. ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत म्हणत प्रत्येक सोमवारी भगवान शिवाला पंचामृताने अभिषेक करावा. श्रीखंडाचा प्रसाद देखील अर्पण करावा. जमल्यास तज्ज्ञ ब्राह्मण करवी दर सोमवारी शिव महादेवाला शिवमंदिरात रुद्राभिषेक करावा. शक्यतो काळे वस्त्र व भडक निळे वस्त्र वापरावे किंवा वर्ज करावे. स्त्रियांनी इष्टपूर्तीसाठी संकल्प करून 16 सोमवारचे देखील व्रत करावे. पुरुषांनी व स्त्रियांनी एक भुक्त राहून सोमवारचा उपवास करावा. या राशीच्या स्त्रियांच्या उपासनेत तेज असते, म्हणून त्यांना चंद्र लवकर प्रसन्न होतो. शक्यतो त्यांनी चतुर्थी हे व्रत नियमितपणे करावे व 21 चतुर्थी पूर्ण झाल्यावर यथाविधी उद्यापन करून पुन्हा संकल्प करून ते व्रत पुढे चालू ठेवावे. चंद्राचा वैदिक मंत्र ओम अप्ययस्तव समेतेतु विश्वत सोमवृषण्यम भवा वाजस्य संघते. या मंत्राचा 11,000 जप करावा व याच मंत्राने तुपाचे 2551 इतक्या संख्येचे देखील हवन करावे. चंद्राच्या खाली दिलेल्या तंत्रोक्त मंत्राचा 44,000 संख्येत जप करावा व जप पूर्ण झाल्यावर 11,000 या संख्ये इतक्या मंत्राने हवन करावे. हा स्त्रियांनी केला तरी देखील फलप्राप्ती होते. ओम ऐं ह्रीं सोमाय नमः हा जप शक्यतो स्वतः करावा किंवा सत्वशील धार्मिक व ज्ञानी पवित्र ब्राह्मणाकडून करून घ्यावा. त्या ब्राह्मणाला पांढरे वस्त्र, तांदूळ, तूप व यथाशक्ती दक्षिणा देखील दान द्यावी. जपाची सुरुवात सोमवारी करून समाप्ती ही सोमवारीच करावी, हे लक्षात ठेवा. या राशीच्या व्यक्तींनी राहू या ग्रहाच्या प्रसन्नतेसाठी पिंपळाच्या झाडाखाली दर शनिवारी सायंकाळी नैऋत्य दिशेकडे वात करून तेलाचा दिवा लावावा. मुंग्यांना साखर द्यावी. नवनाथ स्तोत्र वाचावे, कारण राहू हा चंद्राचा मुख्य शत्रू आहे. कर्क राशीच्या लोकांनी वरील प्रमाणे श्रद्धेने व मनपूर्वक साधना सातत्याने केल्यास जन्मपर्तिका कितीही प्रतिकूल असली तरी देखील तो सर्व विवंचनेवर मात करून सही सलामत बाहेर पडून आपल्या मनाप्रमाणे आयुष्यात सुख प्राप्त करून घेऊ शकतो, यात मात्र शंका नाही. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.